झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी आहे अनोखी अशी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी तरुणांनी एक अभिनव संकल्पना राबवली आहे। एक घर दोन झाडं मोहीम राबवत अमळनेर तालुक्यातल्या दहिवतच्या तरुणांनी राज्यासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। देशाला आणि राज्याला दुष्काळ तसा नवा नाही, पण त्यातून धडा घेणारे फार कमी आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात दहिवतच्या तरुणांनी मात्र याला छेद दिलाय। ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं या तरुणांनी एक घर दोन झाडे ही अभिनव संकल्पना राबवली। गेल्या 1.5 महिन्यात दुर्मिळ समजली जाणारी नीम, चिंच, वड आणि पिंपळ यासारखी 3000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली आहे। 1500 कुटुंब गावात वास्तव्य करीत आहेत। त्यानुसार एक घर एक कुटुंब दोन वृक्ष झाडे याची संकल्पना 3200च्या दरम्यान झाडांची लागवड झालेली आहे। मोहीम अजून सुरू आहे। लोकसंख्या एवढी झाडांची येत्या पंधरवड्यात पूर्तता केली जाईल। दहिवत ग्रामपंचायतीच्या मार्फत एक घर दोन वृक्ष मला वाटतं ही महाराष्ट्रात असं एक पहिलं गाव असेल या ठिकाणी एक घर दोन वृक्ष ही योजना ही संकल्पना अवलंबिली जात असेल। दहिवतच्या या तरुणांची कल्पकता एवढ्यावरच नाही, त्या झाडांच्या सुरक्षेसाठी ट्री गार्डचा खर्च पेलवणार नसल्यानं त्यांनी टाकाऊ गोंडपाटाचा वापर झाडांच्या कुंपणासाठी मोठ्या खुबीनं केलाय। पण वृक्ष लावण्यापेक्षा ते जगवणं हे फार महत्त्वाचं। त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलं जातं। पण आमच्या ग्रामपंचायतीने आणि तरुणांनी आणि शिवराजे छत्रपती मंडळाने वेगळा आणि आगळा कार्यक्रम यावर्षी हाती घेतला। गेल्या 2 वर्षापासून राज्यात दुष्काळ असल्यामुळे आम्ही सर्व तरुण वर्गांनी एक निर्णय घेतला की गावात जास्तीत जास्त झाडं लावली गेली पाहिजे। नीम आणि वड आणि पिंपळ अशा पारंपरिक आणि जुन्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे। या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी राजे छत्रपती व्यायामशाळेनं जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण प्रशासनाच्या खोडसाळपणाचा अनुभव इथेही आला। राजकीय दबावाला बळी पडून अमळनेरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत दौरा रद्द करण्याचं पाप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पण या थिल्लरपणाला न जुमानता दहिवतच्या तरुणांनी राज्यासमोर एक घर दोन झाडे हा नवा आदर्श निर्माण केलाय, एवढं मात्र खरं। झी 24 ताससाठी जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।